लग्न झालं ना की पहिल्या वर्षामध्ये अनेक सण साजरे केले जातात. परवाच माझ्या एका नंदेच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच आम्ही गप्पा मारत होतो, तेव्हा ती म्हणाली, आता लग्न तर आता छान पार पडलं, पण आता वर्षभराचे सण केले पाहिजे बरं का. तिने असं म्हटलं आणि माझे जे वर्षभर माझ्या आजीने किंवा आईने जे सण केले होते ना, ते इतके छान केले होते आणि प्रत्येक महिन्याला एक सण साजरा होत होता. मग म्हटलं चला आज त्याबद्दलही तुमच्याशी गप्पा मारूयात. आपल्याला साधारण दिवाळी सण, संक्रांत सण, वर्ष सण किंवा एक 2-3च सण माहिती असतात आणि तेवढे आपण करतो. पण पूर्वी तसं नसायचं बरं का. प्रत्येक महिन्याला एक सण हा व्हायचा आणि त्यानिमित्ताने लेकीला, जावयाला, जमलं तर तिच्या घरच्या सगळ्यांना सुद्धा घरी जेवायला बोलवलं जायचं आणि एक छान माहोल तयार व्हायचा. त्यामुळे दोन घरांमधली जो एक संकोच असायचा तो कमी व्हायचा. जावयाच्या आवडीनिवडी कळायच्या. लेकसुद्धा 2 दिवस राहायला आल्यामुळे तिचंही माहेर पण व्हायचं. अशा तऱ्हेने 12 महिने 12 सण केले जायचे. या सणांची माहिती घेताना आपण चैत्र महिन्यापासून घेऊया. आपल्या हिंदू वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिन्याला अगदी पहिलाच दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला गुढी उभी करतो वगैरे आपल्याला माहितीच आहे, पण त्या दिवशी आपण लेक आणि जावयाला घरी बोलवतो. जमलं तर त्याच्या घरच्या सगळ्यांनाही जेवायला बोलवावं आणि पाडवा म्हणजे पहिला सण पाडवा साजरा केला जातो. त्या दिवशी छान पुरणाची पोळी, श्रीखंडपुरी किंवा जे आपल्याला शक्य असेल, आपल्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे स्वयंपाक करायचा. जावयाच्या ताटाभोवती रांगोळी काढायची. जेवण झाल्यानंतर जावई लेक यांना आहेर करायचा, त्यांना साखरेची गाठी द्यायची आणि अशा तऱ्हेने पहिला पाडवा साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी त्यावेळेला एखादा सोन्याचा दागिना किंवा एखादी चांदीची वस्तू लेकीला दिली जायची. विशेष करून त्या दिवशी लेकीला एखादा हळदी कुंकवाचा करंडासुद्धा दिला जायचा. अशा तऱ्हेने चैत्रातला हा पहिला सण साजरा केला जायचा. नंतर चैत्र गौरीचं हळदी कुंकू हे मात्र सासूबाईंनी सुनेचं कौतुक करण्याकरता करायचं बरं का. आजूबाजूचे आपल्या मैत्रिणी आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत त्यांच्याशी ओळख होण्याकरता चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जायचं. त्यावेळेला छान सजावट वगैरे त्याची माहिती तर तुम्हाला आहे की आपण वेळोवेळी व्हिडिओमधनं देतच राहू. नंतर पुढचा सण असायचा ना तो ज्येष्ठ महिन्यातला. ज्येष्ठ महिन्यामध्ये जावयाला ज्येष्ठवाण दिलं जातं. ते त्यांच्या घरी जाऊन दिलं तरी चालतं, आपल्या घरी बोलवलं तरीसुद्धा चालतं. जावयाला 11 किंवा 21 आंब्याचं वाण हे त्याला दिलं जातं. त्याच्याबरोबर छोटी मोठी एखादी वस्तू दिली तरीसुद्धा चालतं. हे जे वाण आहे हे मुख्य करून जावयाला दिलं जातं. त्याच्याबरोबर अर्थात लेकीला काहीतरी खण म्हणा किंवा एखादा ड्रेस किंवा साडी हेही दिलं जातं. त्याच्या पुढचा महिना म्हणजे आषाढ. आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही परंपरा असतात म्हणजे देवापुढे 30 आणि 3 गोपद्म काढणं किंवा स्वस्तिक काढणं, या ज्या आपल्या परंपरा असतात या परंपरा आपल्या सुनेला पूर्वी शिकवल्या जायच्या आणि तिच्याकडनं त्या गोष्टी आवर्जून सासूबाई करून घ्यायच्या. चातुर्मासामधले जे व्रतवैकल्य असतात ना त्यामुळे आपल्या मनावर संयम वाढला जातो आणि एक सातत्याची सवय आपल्याला लागते. म्हणून हे सणवार जे असतील किंवा हे व्रतवैकल्य असतील हे आवर्जून केले जातात. पुढचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य खूप असतात. शिवाय मंगळागौरीची पूजा पण असते. लेक किंवा सून दोघींची मंगळागौर केली जाते, त्यांचं कोडकौतुक केलं जातं. याशिवाय शिवामूठ आहे, रक्षाबंधन आहे. खास रक्षाबंधन आपण ज्या वेळेला करतो तेव्हा आपल्या सुनेच्या भावाला जेवायला बोलवून त्यांचं त्यावेळेला कोडकौतुक आपण करू शकतो. तिच्या आईवडिलांना सुद्धा आपण त्यावेळेला बोलवू शकतो. सुनेचं कोडकौतुक या महिन्यामध्ये आपण जास्त करतो. श्रावणानंतर भाद्रपद. भाद्रपदामध्ये गणपती पूजन असतं, म्हणजेच त्याच्या आदल्या दिवशी हरताळकेची पूजा केली जाते. हा जो सण असतो किंवा ही पूजा असते ह्याच्यामध्ये आपण सुनबाईचं कौतुक करतो. कारण तिला हरताळकेची पूजा करायला सांगायची, तिला छान नटवायचं, सजवायचं, तिच्या 4-5 मैत्रिणी बोलवायच्या आणि अशी छान मस्त हसत खेळत हरताळकेची पूजा आपण सुनबाईचं कौतुक करण्याकरता करू शकतो. त्याच्या पुढचा महत्त्वाचा महिना म्हणजे अश्विन. अश्विन महिन्यामध्ये नवरात्र बसतात. नवरात्रामध्ये सुद्धा आपण सुनबाईंचं कौतुक करण्याकरता भोंडला, हदका असं करू शकतो. आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणी आहेत किंवा नातेवाईक आहेत यांना बोलवून मस्त भोंडला आणि हदग्याचा कार्यक्रम करायचा. अगदी 5 वर्ष करायचा असतो. माझ्या सासूबाईंनी 5 वर्ष माझं हे कौतुक केलं होतं बरं का. तर अश्विन महिन्यामध्येच दसरा पण येतो. दसरा हा सण मोठा असतो बरं का. त्या दिवशी दसऱ्याला जावयाला त्याच्या घरच्यांना सगळ्यांना जेवायला बोलवायचं. जावयाला कधी बोलवलं ना पाट, पाणी, रांगोळी, सनई, उदबत्त्या हा थाट पहिले वर्षभर तर आपण नक्कीच करतो. साग्रसंगीत जेवण झाल्यानंतर त्यांना आहेर करायचा. जावयाला आपट्याचं पान, चांदीचं म्हणा, तांब्याचं म्हणा, सोन्याचं म्हणा, जे आपल्याला शक्य असेल किंवा आपल्या सोयीने जावयाला द्यायचं, त्याला नवीन वस्त्र द्यायचं. त्याचप्रमाणे सुनेला पण नवीन साडी, एखादा जमला तर दागिना किंवा काहीतरी एखादी वस्तू अशी द्यायची असते.
आता पुढचा महिना म्हणजे कार्तिक, म्हणजे दिवाळ सण आला. जावयाचा पहिला दिवाळ सण म्हटल्यानंतर सासूबाईंची जय्यत तयारी सुरू असते. मुलीला छान साडी, तिच्या सासूला साडी, तिच्या नंडेला जावेला काहीतरी वस्तू म्हणा किंवा साडी वगैरे, जावयाचं कोडकौतुक करायचं. अशा वेळेला सुद्धा बऱ्याच जणांकडे काहीतरी सोन्याचा दागिना म्हणा किंवा जसं आपल्याला आवडेल किंवा जसं आपली तयारी असेल त्याप्रमाणे दिला जातो. पहिला दिवाळ सण हा प्रत्येकाकडे केलाच जातो. जावई, लेक, त्यांच्या घरचे सगळ्यांना जेवायला बोलवलं जातं. समजा जर लेक परगावी असेल तर 2-4 दिवस जावयाला बोलवायची सुद्धा पद्धत असते बरं का. तुम्हाला एक गंमत सांगते, माझा दिवाळ सण आईवडिलांनी तर केलाच होता बरं का, पण श्रीरामपूरला माझे आजी आजोबा असायचे ना, त्यांनीसुद्धा आम्हाला दोघांना, माझ्या सासू सासऱ्यांना 2-4 दिवस दिवाळीचं राहायला बोलवलं होतं आणि दणक्यात दिवाळ सण केला होता. तर दणक्यात दिवाळ सण म्हणजे काय की छान पदार्थ करायचे, आहेर करायचा, फटाके उडवायचे, गप्पा मारायच्या, आजूबाजूच्या मित्रमंडळींना आपली ओळख करून देण्याकरता बोलवायचं. याला दणक्यात दिवाळ सण केला असं म्हटलं जातं. हल्ली काय होतं की खूप मोठी वस्तू दिली किंवा भरपूर सोनं नाणं दिलं की त्याला दणक्यात म्हटलं जातं. पण पूर्वीच्या काळी सोनं नाणं याच्यापेक्षासुद्धा आपल्या इतर मित्रमंडळींबरोबर आपल्या नवीन जावयाची किंवा नातजावयाची ओळख करून देणे यालाच दणक्यात दिवाळ सण म्हटलं जायचं. आता त्याच्यानंतरचा महिना म्हणजे पौष. पौष महिन्यामध्ये सुद्धा संक्रांत सण केला जातो. काही काही वेळेला काय होतं की बऱ्याच जणांचं लग्न झाल्या पहिला संक्रांत सण येतो. तर काही असं म्हटलं जातं की पहिला संक्रांत सण आला तर तो करू नये. ही ज्याच्या त्याच्याकडची पद्धत असते. परंतु ज्यावेळेला मी आमच्या गुरुजींना विचारलं तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, असं काही कुठे आपल्या शास्त्रात असं कुठे लिहिलेलं नाही आहे, पण आपल्या मनात आलं तर आपण नाही केला पहिला सण संक्रांत तरीसुद्धा चालू शकतं. पण मग संक्रांत सणाला आपण काय करायचं तर छान हलव्याचे दागिने करायचे, जावयाचं नंतर लेकीचं कौतुक करायचं, दोघांनाही हलव्याचे दागिने करून काळं वस्त्र द्यायचं, जावयाला नवीन कपडे द्यायचे, सासूबाईंना एखादी छानशी साडी त्याच्यावर एखादा दागिना हलव्याचा दिला तर त्याही खुश होतात. त्यांचं तरी कौतुक कोणी करायचं, आपणच करायचं नाही का. फक्त लेकीचंच संक्रांत सण करायचा असतो असं नाही बरं का. नवीन सून आली असेल तर सुनेचा सुद्धा संक्रांत सण करायचा. मस्तपैकी तिला साडी घ्यायची, तिला छान दागिने करायचे आणि छानपैकी संक्रांत सण करून संध्याकाळी मोठं हळदी कुंकू करायचं. त्याच्यानंतरचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन महिन्यामध्ये रंगपंचमी किंवा होळी येते. समजा जर लेकीचं लग्न झालेलं असेल तर लेक आणि जावयाला घरी बोलवावं, केशराचा रंग करावा, तो एकमेकांना आपल्यासमोर उडवायला लावावा, त्यांची गंमत बघावी. इतरही रंग आपण उडवू शकतो, मजा करू शकतो. माझ्या आईने त्या दिवशी असे रंगीबेरंगी पदार्थ केले होते. म्हणजे पिवळ्या रंगाचं बिटाचा एक पदार्थ, हिरवा एक पदार्थ आणि अशी छान ताटामध्ये सुद्धा रंगपंचमी साजरी केली होती. लेकीचं तर आपण करतोच, पण सून आणि लेकाची सुद्धा आपण रंगपंचमी साजरी करू शकतो. त्यावेळेला तिलाही असं छान रंगीत पिवळ्या रंगाची म्हणा किंवा लाल रंगाची, तिला जे आवडेल त्या पद्धतीची तिला साडी द्यावी किंवा ड्रेस मटेरियल द्यावं आणि छानपैकी रंगपंचमी साजरी करावी. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा सण म्हणजे वर्ष सण. अर्थात तारखेने आपण करतो. लग्नाला वर्ष झाल्यानंतर वर्ष सण साजरा केला जातो. त्यावेळेला तिच्या सासरचे सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं जातं. याला अगदी श्रीखंडच पाहिजे, पुरणपोळीच पाहिजे असं नाही. लेक आणि जावयाच्या आवडीचे पदार्थ केले जातात, ताटाभोवती रांगोळी केली जाते, आपल्या जवळचे नातेवाईकांनाही त्यांचं कौतुक बघायला बोलवलं जातं आणि वर्ष सण साजरा केला जातो. आता हे सगळे जे आपण सण बघितले त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी म्हटलं की वस्त्र द्यावं किंवा एखादा दागिना द्यावा किंवा एखादी भेटवस्तू द्यावी, पण नेहमी लक्षात ठेवावं की आपल्याला जे शक्य असेल, आपल्याला जे जमेल ते आपण त्या दिवशी दिलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानिमित्ताने आपण त्यांचं कोडकौतुक करू शकतो. असे वर्षभराचे सण माझे साजरे झाले, तुम्ही करायला हरकत नाही. कारण शेवटी नवीन जावयाचं, लेकीचं, नवीन सुनेचं कौतुक करण्यामध्येच आपल्याला आनंद मिळतो, हो की नाही. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.